त्यांचे देखील विशेष आभार. मॅच सेशन जाऊयात. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. बेस्ट ऑफ गोराई त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर प्रकाश 11 खोचेवडे. दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल अमृत स्ट्राईक एंडवरती नॉस्ट्राईक एंडवरती निखिल. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी दोन आघाडीचे बॅटर अमृत आणि निखिल दाखल झालेत. षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर राहुल. पहिला बॉल स्विंग झाले, बॉडीला रोटेट केलं, परंतु धावा या ठिकाणी मिळू शकल्या नाही आहेत. पहिलाच बॉल शरीरवेधी मारा पाहायला मिळतो. पहिला बॉल इथे डॉट आलाय. राहुलचे ॲक्शन लेफ्ट टर्म बॉलर आहेत. पडल्यानंतर बाहेर निघाला, अगदी मानेवरती बॉल लागला, परंतु इथे डॉट बॉल जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूयात. या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर प्रकाश 11 खोचेवडे संघ किती धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश 11 या नावाचा उल्लेख देखील आपण करणार आहोत. स्विच हिट खेळलाय, रिव्हर्सचा फटका. क्लास दर्शवला अमृतने. बॉलला पाठवले थेट सीमारेषे पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये चौका. नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल. स्विच शीटचा माध्यमातून फटका खेळला, क्षेत्ररक्षक होते. वेगाने बॉल निघून गेला, सीमारेच्या पलीकडे चौकार आलाय. नाव आहे बेस्ट ऑफ गोराई. त्या प्रकारे बेस्ट कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना देखील. 4 धावा. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. यावेळेस जर बॉलचा आतमध्ये येणारा बॉल होता, फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल. स्क्वेअर लेगचे या बॉलवर एक सिंगल प्राप्त होईल. अमृतच्या बॅटमधून 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 5च्या घरामध्ये. प्रकाश 11 या नावाचा उल्लेख आपण करत होतो. नेहमीच चांगले क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळले गेलं, यापूर्वी देखील चांगले क्रिकेट खेळतात. यंग जनरेशनला, यंग जे यंगस्टर आहेत त्यांना देखील मोटिवेट करण्याचं प्रकाश दादा यांच्या माध्यमातून नेहमीच नेतृत्व आपण पाहिले. इथे चांगला बॉल आहे. आपल्या गावातील संघ कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडला नाही पाहिजे. आपल्या गावातील क्रिकेटपटू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले पाहिजे, हेच प्रकाशजी याने सातत्याने दर्शवले गेले. आणि याही स्पर्धेमध्ये प्रकाश 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, ऑनसाईडला टर्न केले. शॉट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. या बॉलवरती जर पाहिलं एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा मात्र धावफटकावर लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अमृतच्या माध्यमातून होते. इथे डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रकाश 11 खोचेवडे संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद जिंदाबाद 6 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू सो मच डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना प्रकाश 11 खोचेवडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोचली जाते. ती म्हणजे 6च्या घरामध्ये. संत आणि सावत हे पावित्र आतापर्यंत अमृत आणि दुसऱ्या बाजूला निखिल या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 षटकं इथून तुम्हाला शिल्लक असतील. 24 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील. डीड अँड स्पॉट पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, वेग, नियंत्रण, टप्पा, अचूक सर्व काही या गोष्टीवरती पाहायला मिळालं. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल लक्ष आलेत आणि लक्षपूर्वक कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. पुढचा बॉल
आपण टाकण्याचा प्रयत्न हुक केलाय, मागे खेळलेत, फिल्डर नाही आहेत, बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी या डावातील दुसरा चौकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून. संगीत डीजेच्या माध्यमातून जर ऐकायला मिळालं, जय श्रीराम भगवा रंग. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, त्यामध्ये जर पाहिले गेले तर जय श्रीराम या नावाने देखील संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आज जर पाहिले गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटला एवढं काही ग्लॅमर आले की मात्र मोठमोठे पॅकर्स लाभलेत, मोठमोठ्या अगदी जर स्पर्धा होत असतात, खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय, खेळाडूंना जर पाहिलं तर त्यामधून रोजगार प्राप्त होतोय. आणि एक चांगली गोष्ट मी तर म्हणेन या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्हाईट बॉल पंचाचा इशारा आला, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 11च्या घरामध्ये. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लक्ष तिवारी एक अफलातून गोलंदाज, बेस्ट ऑफ गोराई संघाचा. पुढचा बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न, हुक केलाय, बॉलला कन्वर्ट केलंय, षटकारामध्ये डील केलंय आणि इथे पाहावं लागेल. वेट फॉर अंपायर डिसिजन. यस, मॉन्टिसरचा इशारा आलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. ह्यूज सिक्सर. 6 धावा आहेत की नाही. संधी स्कोर कार्ड लागले गेलेत. खूप चांगला या ठिकाणी फटका खेळला आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर याच फटक्यांची आता टीम प्रकाश 11 कोचुडे संघाला गरज आहे आणि तो फटका आला या डावामध्ये फलंदाज निखिलच्या बॅटमधून. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा वैयक्तिक त्याने खेळलेत. या पुढचा बॉल समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न, मागे निघून चाललाय, शॉट थांबवायला क्षेत्ररक्षक पोहोचत वेगाने या बॉलपर्यंत. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 18 धावा धाव फटकावरती लागले गेलेत. प्रकाश 11 खोचिवडे या संघाला आपण बघितलं तर एक जमेची बाजू, आत्तापर्यंत त्यांच्या संघाची एकही विकेट गेलेली नाही आहे. ही एक महत्त्वपूर्ण बाब या मॅचमध्ये पाहायला मिळाली. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इरादे होते इथे. शॉट थर्डमॅनचे फिल्डर चुकी करतायत. बॉल अजून देखील स्टॉप झाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाने इरादे स्पष्ट केले होते. हा बॉल सुटलाय, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटक्यावरती 22. या पुढचा बॉल ऑन साइडला अमृतच्या बॅटमधून इथे तडाखा आलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी षटकार. अमृत याच फटक्यांसाठी ओळखला जातोय आणि अमृतच्या बॅटमधून एक धूमधडाका षटकार. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना प्रकाश 11 खोचिवडे संघ विदाऊट लॉस 28 धावा आतापर्यंत पाहायला मिळतं. 28 धावांची भागीदारी. कालच्या दिवसात 57 धावांची भागीदारी पाहिली, आजच्या दिवसात 55 धावांची भागीदारी पाहिली. आता या मॅचमध्ये किती धावांची भागीदारी होईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. 28 धावांचे झाले, त्यामध्ये अमृतने 6 बॉलमध्ये 15 धावा खेळल्यात. निखिलने 6 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत बनवल्यात. खरं तर जर पाहिले गेले तर राहुल आलेत.
ज्याने पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये विकेट नाही मिळाली. आता विकेटच्या शोधामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर राहुल पुन्हा एकदा तयार झालेत. पहिला बॉल उडवलाय ओव्हर पिच, आक्रमण केले बॉलवरती, बॉलला पाठवले सीमारेषा पार, येईल षटकार. पहिल्याच बॉलवरती राहुलच्या विरोधात काय आक्रमण केलं गेलं. ज्या राहुलने पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या, त्याच राहुलला षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्याच बॉलवरती 6 धावा मोजाव्या लागल्या. या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजे 34च्या घरामध्ये. क्या बात आहे. असं वाटलं पहिल्या षटकात धावा होत नव्हत्या, संघ थोडासा कोचोडेसा मागे राहील, परंतु त्यानंतर अमृतने मागे वळून पाहिलं नाही. यापुढे आपल्याला कशी बॅटिंग करायची आहे हेच त्याने पाहिलं. हवेत उडालाय, फटका फसलाय, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. टीम प्रकाश 11 कोचोडे संघाला परतावा लागेल. निखिलला डगाऊटच्या दिशेने 7 बॉलमध्ये ज्याने 18 धावा केल्या आणि त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. फलंदाज बा धावा फटकावरती 1 गड्यांच्या मोबाईलमध्ये ज्या विकेटची गरज होती ती विकेट मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ गोराई या संघाला ते मिळाले. जो फलंदाज प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमणावरती आक्रमण करत होता, हावी ठरला होता, त्याच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाले. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये लागला गेल्या 34 या धावसंख्येवरती फलंदाज निखिल यांना परतावं लागते डगाऊटच्या दिशेने. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अभिजितला या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून राहणं गरजेची गोष्ट आहे. पहिल्या बॉलवरती अभिजितच्या बॅटमधून फटका हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, डीप विकेटला क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल, टिपलाय जेल, आल्या पावली, परतीचा प्रवास. फलंदाज अभिजित. थँक्यू डीजे. अभिजितनी स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की जास्ती घाई केले, आणि हो केले, कारण की 5 ओव्हरची मॅच होती. पहिला बॉल फेस करत असताना कुठेतरी फटका चुकला, बेजबाबदार फटका खेळला आणि तिथे अभिजितची विकेट गेली. पुन्हा एकदा आल्या फलंदाजाने या बॉलवरती बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर 0. 2 क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी प्रतिस्पर्धी संघाला बेनिफिट देऊन जाईल. 4 धावा. बॉलिंग नव्हतं 2 क्षेत्ररक्षकामध्ये, कदाचित गोलंदाजाने हॅट्रिक देखील साध्य केली असती. खरं तर ही कॅच होती, परंतु जमलं नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल सीमारेच्या पलीकडे चौकार येईल. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 38. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम प्रकाश 11 खोचवडे संघाला आपण बघतायत 2.4 चेंडूंचा खेळ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. आल्याला पहिल्या बॉलवरती चौकार ठोकतायत मिस्टर अनिश. पुन्हा एकदा राहुल तयार. कमबॅक केल्या षटकावर राहुलने. या पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला काही करू शकले नाहीये.
काऊ कॉर्नर आणि डीप मिडविकेटच्या अगदी मधून बॉल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर अनिसच्या बॅटमधून 4. चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच टीमची टोटल 42 धावा धाफडकावर लागल्या गेल्यात. 42. 2 विकेट 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1.5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक 3-3 इथे चांगला फटका पाहायला पडतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात. प्रोटेक्शन आहे. फेकी ॲक्युरेट झाले. 1च धावा बॉलवरती प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न अमृत करत होते परंतु नाही जमलं. 1च धाव मिळेल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना प्रकाश 11 खोचिवडे या संघाची धावसंख्या धाफडकावरती 43 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुलने 2 षटकार टाकली. राहुलने 2 षटकार टाकत असताना त्यामध्ये 21 धावा खर्च केला राहुलने. 2 विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिला राहुलने. आणि या मॅचमध्ये आता मात्र पलटवार केल्या टीम खोचेवडे संघाने. सोहम राणे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती. बॉलर तयार झालेत. स्ट्राईक रेटवरती आतापर्यंत ज्याने 3 बॉलमध्ये 9 धावा केल्या तोच फलंदाज अनिश. कशा पद्धतीच्या आता मध्ये सोहम राणेच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी केली जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. पहिला बॉल सोहम बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्ट्रायकरवरती अनिश. पहिला बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने चांगला झेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती सोहमच्या खात्यामध्ये विकेट जाईल. परतावा लागेल फलंदाज अनिश. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. 3 गडी बाद धावसंख्या धाफडकावरती 43. पहिल्या बॉलवरती सोहम राणेला विकेट मिळाले. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर स्वप्नील. स्वप्नीलला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. अमृत सलामीर फलंदाज आलेत. 6 बॉल आतापर्यंत त्याने खेळलेत. 15 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. या डावामध्ये टीम प्रकाश 11 कोचवडे संघासाठी. या पुढचा बॉल सोहम तयार. स्ट्रायकेटवरती न्यू बॅटर स्वप्नील. पहिला बॉल फेस करण्याचा प्रयत्न होता. काय वेग होता सोहमचा. भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. सतिक लाईन अँड लेंथचा राजा म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल. सोहम राणे जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 44 धावा धाफडकावरती लागलेत. अमृत स्ट्राईक एंडवरती आहेत. या पुढचा बॉल बॅटची 8ची कडा लागली. बॉल मागे निघून जाईल. शॉट थर्डमॅनला कॅरी केला जाईल. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. चांगली फिल्डिंग. 1च धाव याही बॉलवरती प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणलेखक गुरुदेव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 45 धावा धाफडकावरती लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला बीट करत असताना बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 48च्या घरामध्ये. ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर उसळीने गेला बॉल. त्याला दिशा दिली. मागे खेळलं.
दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते. क्षेत्ररक्षक पॉईंटच्या पुढे आले, आतमध्ये ढकललं. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने बॉलला उचलून फेकलं आणि तिथे जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा अंतिम बॉल आहे. फुलटॉस बॉल, मनगटाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप बाकपास स्क्वेअरला. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली जाईल. एक धाव कंप्लीट. फेकी चांगली, बॅक खराब आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा प्राप्त केल्या जातील. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये यस एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्कोररच्या माध्यमातून चुकी झाली, दिलगिरी जरूर व्यक्त करतो आम्ही. शेवटचा बॉल अपील त्या ठिकाणी केले, बॅट खाली लागले, पंचाने दर्शवले. इथे डॉट बॉल आलाय. आता 4 ओव्हरच्या खेळच्या समाप्ती झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीच्या अखेरीस प्रथमतच बॅटिंग करत असताना प्रकाश इलेव्हन कोचिवडे संघाची धावसंख्या धावफटकावरती 52 धावा घेवत एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या 5व्या षटकाच्या दिशेने महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आहोत. चार षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. येस 50 धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफटकावरती 50 लागले आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम प्रकाश इलेव्हन कोचवडे या संघाला आपण बघतायत. आता षटक क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झाले. मिस्टर पॅट्रिक आलेत षटक क्रमांक 5 मध्ये. पॅट्रिकला आता चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये करावी लागेल. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आणि अमृतला या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धाव बनवावे लागतील. त्यानंतर आपण 65-70च्या जवळपास जाऊ शकतो. पॅट्रिक पहिला बॉल पॅट्रिकचा बीट झालाय. यष्टीरक्षक देखील फलंदाज देखील मागे निघून चाललाय. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. पंचांचा इशारा आला. इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता 52 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. क्या बाद आहे. जबरदस्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रकाश इलेव्हन कोचवडी संघाच्या माध्यमातून केला जातोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. पॅट्रिकला कमबॅक करावं लागेल. ओहो इथे स्विंग झाले, प्रॉपर स्विंग झाला. चेंडू देखील फलंदाज देखील ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये होते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. उचलडी देखील चांगली घेतली बॉलने आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. पॅट्रिकला हॅट्रिक घ्यावी लागेल या मॅचमध्ये. ज्याप्रमाणे नावाप्रमाणेच कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 52 धावा धावफटकावरती 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद टीम प्रकाश इलेव्हन कोचेवडे.
रिप्ले स्लॉटमध्ये होता, पाठवायचा होता पार्किंग प्लॉटमध्ये. ही क्वालिटी आहे विश नेटवर्कची. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आणि इथे ॲक्युरेट षटकारच आहे. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र 7 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या डावातील अजून देखील जर पाहिले गेले तर एका बॉलचा खेळ शिल्लक असेल. लास्ट टू गो, 1 टू गो, शेवटचा अंतिम बॉल. इथे पुन्हा एकदा हवेत खेळलाय. इथे उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचताय डाऊन दी बॉल आणि शेवटच्या बॉलवरती जाईल विकेट. अमृतला परतावं लागते डगआउटच्या इशेने. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश 11 खुचिवडे या संघाची धावसंख्या फटकावरती 60 झाले. 61 धावांचं प्रत्युत्तर द्यावं लागेल बेस्ट ऑफ गोराई संघाला. चौतीस वर्षामध्ये ही आणखीन चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पोमन बॉईज पोमनच्या या ग्राउंडवर भव्य असा आपण बघतोय रंगमंच आपल्याला पाहायला मिळतोय. श्री छत्रपती संभाजी महाराज हा VIP डाईस कालच्या दिवसामध्ये या VIP डाईसचं उद्घाटन झालं आणि या स्पर्धेला सुद्धा सुरुवात कालच्या दिवसामध्ये झालेली. याचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या फेरीतला हा चौथा सामना आपण बघतोय. बेस्ट ऑफ गोराई वर्सेस प्रकाश 11 खोचेवडा या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॅटिंग केली ती प्रकाश 11 खोचेवड्या टीमने आणि 60 धावा बनवल्या. 12च्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहेत आणि 12.20च्या सरासरीने 61चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ गोराई टीमला. गोराई परिसरामधले सर्व उत्कृष्ट खेळाडू या टीममध्ये आलेले आहेत खेळण्यासाठी. गोराईचा आपण विचार केला तर पेप्सी ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर नक्की सर्व खेळाडू प्रॅक्टिस करत असतात. त्यानंतर आपण बघितलं पहिला गोलंदाज जो दिसला आपल्याला RD, ज्याचं नाव आहे राहुल सावंत यांनी बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स दिले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं खराब फिल्डिंग झाली त्यामुळे 15 रन्स खर्च केल्या. 2 विकेटसुद्धा घेतल्या. एकंदरीत आपण बघितलं 2 षटकामध्ये 21 धावा देत असताना 2 विकेट मिळवल्या राहुल सावंतने. आणि राहुल सावंतचा आपण विचार केला तर ओपन क्रिकेटचा सुद्धा एक चांगला खेळाडू म्हटला जातोय आणि ISPL मध्ये सुद्धा तो खेळून आलेला आहे. असा एक चांगला मोहरा तो आपल्याला दिसला फिल्डिंग करत असताना, बॉलिंग करत असताना. मात्र आता बॅटिंग सुद्धा करताना दिसेल आपल्याला. 2 सलामीचे बॅटर जाताना दिसतात, जोडी जाताना दिसते सलामीची ती बेस्ट ऑफ गोराई टीमकडून. सौरभ भंडारी आणि सोहम राणे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसते गोराई टीमकडून. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. 2 अंपायर आपण बघतोय मैदानामध्ये आहेत. या तिने अंपायरनी चांगली अंपायरिंग केलेली आहे कालच्या दिवसापासून. सध्या ग्राउंडमध्ये ऑनफिल्ड अंपायर आपण बघतोय राजेश सर अँड अंपायर मोंटी घोडेकर सर, हे 2 अंपायर आहेत. उद्याच्या दिवसामध्ये अजित म्हात्रे सर हे सुद्धा जॉईन होतील या पोमन बॉईज ट्रॉफीला. त्यांची सुद्धा एक परंपरा आहे वुमेन बॉईज ट्रॉफीमध्ये, प्रत्येक वर्षी ते सुद्धा अंपायरिंग करतात. पहिल्या 2 दिवसामध्ये नव्हते, मात्र उद्या सुपर संडे फायनलचा दिवस असेल आणि फायनल डेजमध्ये आपल्याला ते दिसतील. उद्या याच परिसरातून कॉमन क्रिकेट असोसिएशनमधले संघ खेळताना दिसतील, ज्यामध्ये 10 संघ असतील आणि 10 संघामधून एक संघ जो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर साई स्पोर्ट खारबाव टीम क्वालिफाय झालेली आहे सुपर 3 मध्ये आणि आजच्या दिवसामधून बघूया कोणती टीम क्वालिफाय होते सुपर 3 साठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. पहिला बॉलर असेल प्रकाश 11 खोचडे टीमकडून. कुणाल येतोय पहिला बॉलर. अचूक टप्प्यांनी बॉलिंग करावे लागेल कारण 60 धावांचं 61 धावांचं टार्गेट आहे. 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. पहिला बॉल कुणालचा सोमसाठी. चांगला बॉल, गती थोडीशी कमी, मात्र यावेळेस बघितलं आपण लाईन थोडीशी खराब झाली. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा केला. राजेश सर यांचा इशारा होतो वाईड बॉल. एक्स्ट्राच्या सहाय्याने खातं खोललं जाते ते बेस्ट ऑफ गोराई टीमचं. बेस्ट ऑफ गोराई वर्सेस प्रकाश 11 खोचेवडे या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. ही 4थी मॅच असेल पहिल्या फेरीतली. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल, फटका तर चांगला आहे आणि बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
अतिशय चांगला फटका, खराब बॉल आणि पुरेपूर समाचार घेतला, थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी, तुटून पडला या बॉलवर आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकारासाठी. 4 आपलं खातं ओपन करतो, टीमचं स्कोर जाऊन पोहोचतो 5 वर. 5 विदाउट लॉस. सुरुवात चांगली झालेली आहे, पहिल्याच बॉलवर 5 धावा आलेल्या आहेत वेस्ट ऑफ गोराई टीमसाठी. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय, 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे, ज्यामध्ये एक स्वीपर कव्हर, त्यानंतर एक लॉंग ऑन. बाकी सगळे फिल्डर आपल्याला सर्कलमध्ये दिसतात. पुन्हा कुणाल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. सोहम राणे स्ट्राईक एंडवर दिसतोय. एक आणखीन एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल, टीमचा स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 6 रन्स. सौरभ दिसतो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा यावेळेला आपण बघितलं, चांगला बॉल क्रॉस पॅटेज शॉट खेळायचं होतं, प्ले अँड मिस, डॉट बॉल जातोय. चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय विकेट किपर. ह्या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल जितू पॅकर नवघर या टीम समोर. तर जितू पॅकर नवघर टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे, कुठे जायचं नाहीये, लगेच तुमचा सामना असेल. पुन्हा एकदा भरपूर बाहेर होता हा बॉल, ऑफ स्टंपच्या वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणखीन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. हा 3रा वाईट बॉल केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी स्वर गोलंदाजी होताना दिसते कुणाल याच्या मार्फत. फुलटॉस बॉल, पुरेपूर समाचार, नो बॉलचा सुद्धा इशारा आहे पंचांचा. चेकर नो आणि मिड विकेटच्या बाहेर बॉल जातो, 4 रनसाठी चौकार. चेकर नो पहिल्यांदा आपण बघितलं तर चेक नो दिला जातो पंचांमार्फत. कालच्या दिवसापासून कुठल्याही गोलंदाजाच्या ॲक्शनवर आक्षेप घेतला नव्हता, मात्र ह्यावेळेस पंचाने आक्षेप घेतलाय कुणालच्या गोलंदाजीवर आणि चेक नो दिलेला आहे. तर 2 रनची पॅनल्टी असेल ती या चेक नोसाठी, म्हणजे चौकार आणि 2 रन ॲड होतील. ज्या नोची 1 असते तिथे 2 ॲड केल्या जातील. एकंदरीत स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 14 रन्स. यावेळेस कॅच होता, मात्र हा फ्री हिटचा फायदा मिळताना दिसतोय फलंदाजाला. आणि नवीन बॉलर येतोय, बॉलर आलेला आहे तो अनिश येतोय बॉलिंगसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर झालेली आहे, 1 रन येतोय, 15 रन धावफलकावर लागतात. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय, स्ट्राईक हँडवर येतोय सौरभ भंडारी इज ऑन स्ट्राईक. सुरुवात चांगली झाली या ठिकाणी, चांगला वाव ठरणार नाही बेस्ट ऑफ गोराई टीमची. 61चा टार्गेट चेस करत असताना रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर बॅटरचा, मात्र फुटबॉल पद्धतीने बॉलला पास केलं दुसऱ्या फिल्डरकडे आणि फिल्डिंग आपण बघितली चांगली झाली. नंतर लेग बायचा इशारा पंच राजेश सर यांचा. 1 अतिरिक्त रन आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये, स्कोर 16 वर जाईल. 4 बॉल झालेले आहेत, आणखीन 2 बॉल शेष असतील. सुरुवातीला बघितलं तर कुणाल महागडा पडला या पहिल्या षटकामध्ये, भरपूर 14 रन्स त्यांनी खर्च केले 2 बॉलमध्ये. फुलटॉस बॉल आहे, नो बॉलचा इशारा, बॉल जाईल डीप स्कोअर लेगच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार.
चौकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 21 रन. ह्या वेळेला बघितला वाईटचा इशारा, कंटिन्यू राहील फ्री हिट. एक्स्ट्रा रन भरपूर दिलेले आहेत या ओव्हरमध्ये. आपण जर बघितलं सुरुवातीला कुणाल होता, यावेळेस गोलंदाज झालेला आहे तो अनिश. हा सुद्धा एक्स्ट्रा बॉल जास्त टाकताना दिसतोय. पुन्हा एकदा अनिश. हवेत बॉल जरूर आहे, फ्री हिटचा फटका आहे, कॅच जरी झाला सुद्धा फरक पडणार नाहीये. कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय फ्रेममध्ये, मात्र 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर 22 वर जाऊन पोहोचतोय, 23 वर जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत बघितलं आपण तर 9 रन्स एक्स्ट्राच्या साह्याने आलेल्या आहेत या पहिल्याच षटकामध्ये. तर खूपच खराब गोलंदाजी म्हणू शकतो आपण प्रकाश इलेव्हन कोचिवडी या टीमची. सौरभ भंडारी स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडर बॅटर. पुढील बॉल पुलटॉस बॉल, पुरेपूर समाचार. बॉलला पाठवले मिड विकेटला, मात्र फिल्डर बॉल खाली आहे. चांगला कॅच घेतला जातोय, विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज सौरभ भंडारी इज आउट. पूर्ण झोकली नव्हती या फटक्यामध्ये आणि तिथला जो फिल्डर होता त्याने अतिशय चांगला कॅच घेतला नचिकेतने आणि अशा प्रकारे बारीचा अंत झाला तो सौरभ भंडारी याच्या. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. ऋषिकेश कदम बॅटिंगसाठी जाताना दिसतो आपल्याला. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर नक्कीच चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बेस्ट ऑफ गोराई टीममध्ये. कारण राहुल सावंत अद्याप येणं बाकी आहे. राहुल सावंतसारखा एक जबरदस्त खंबा खेळाडू म्हटला जातो, एक चांगला परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातो, ज्याने ISPL सुद्धा खेळलेला आहे. जो खेळाडू आपण बघतोय गोराई टीममध्ये बॉलिंग करताना आपल्याला दिसला, मात्र आता बॅटिंग करताना सुद्धा दिसेल का नाही आपल्याला बघायचं आहे. आत्तापर्यंत स्थिती जर आपण पाहिली गोराई टीमची अतिशय चांगली स्थितीमध्ये आहे गोराई टीम. 23 वर 1 विकेट. अद्याप ही षटकाची समाप्ती झालेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 21 वर 1 चांगली सुरुवात म्हणून. हॅलो अमृत बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. पहिलाच बॉल डॉट टाकतोय अमृतला कमबॅक करावं लागेल. सुरुवातीला अमृतने चांगली बॅटिंग केली आहे, मात्र त्यानंतर थोडासा स्ट्रगल केला अमृतने सुद्धा. शॉर्ट पूलचा फटका मिड विकेटला, फिल्डर या ठिकाणी येईल, चांगली फिल्डिंग होते, थ्रो होईल अमृतच्या हातामध्ये, मात्र त्या अगोदर 1 रन कंप्लीट केली जाईल. फक्त 1च रन मिळते या फटक्यावर सोहम याला आणि 1 ने टीमचा स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 24 रन. 24 लॉस ऑफ 1 विकेट. ऋषिकेश कदम दिसतोय स्ट्राईक एंडला. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय, कुठलाही फिल्डर नाहीये. लॉंग ऑफला 1 बाउन्स जाईल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय ऋषिकेश कदम. कुठल्या प्रकारची रन नाही आहे या बॉलवर. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा 1 गव 1 फॉर्मॅटमधून स्पर्धा आपण बघतो. उद्या केसेचे
संघ ॲक्शनमध्ये दिसतील. उद्या ठीक 9 वाजता आपलं शेड्यूल चालू होणार आहे आणि 10 संघ उद्याच्या दिवसामध्ये असतील. प्रत्येक सामना उद्याचा 4 षटकांपासून सुरुवात आपण करणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने बघूया. वेळेनुसार आपण षटकांची कपात सुद्धा करणार आहोत, कारण उद्या आणखीन 2 एक्स्ट्रा मॅचेस असतील. सरबॅटने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पायाच्या समोर बॉल होता, बॅकफुटला गेला थोडंसं आणि बॅटला चांगलं कनेक्शन केलं. बॉल आणि बॅटचं चांगलं कनेक्शन, मात्र सिंगलच मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वर. कुठेतरी असं वाटते की गोलंदाज अमृतने थांबवलेला आहे. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा मोजतो या ओव्हरमध्ये. अमृत चांगली बॉलिंग. हो, पुन्हा एकदा बघितलं यॉर्कर डिलिव्हरी होती शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने, थोडीशी मिस फिल्डिंग, मात्र बॅकअप पुन्हा एकदा स्वतःच चांगला करतोय मिड विकेटचा जो फिल्डर होता. 1 रन फक्त पूर्ण केली जाते. 1 ने टीमचं टोटलमध्ये फरक पडेल आणि ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. तर 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61चं टार्गेट चेस करत असताना बेस्ट ऑफ गोराई टीमचा स्कोर झालेला आहे 30 वर 1 विकेट. वर बॉलर येतोय, मानव येतोय बॉलिंगसाठी. 3रं षटक 4थं षटक निर्णायक षटक असेल, कारण आता जर आपण पाहिलं 3 षटक शेष आहे. 3 षटकामध्ये 31 रनची आवश्यकता आहे गोराई टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. आव्हान तेवढं कठीण नाही आहे, कारण 10चा रन रेट या विकेटवर या ग्राउंडवर एवढा मोठा मानला जाणार नाही आहे, कारण आपण बघितलं कालच्या दिवसापासून भरपूर स्कोर होताना दिसतोय या ग्राउंडवर या विकेटवर. पहिला बॉल घेऊन जाईल मानव. स्ट्राइक एंडला सोहम आहे. सोहम राणे स्ट्राइक एंडला. नॉन स्ट्राइक एंडला ऋषिकेश कदम ही जोडी दिसते मैदानामध्ये. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. पहिलाच बॉल घेऊन जाईल मानव सोहम राणेसाठी. हवेत आहे बॉल आणि हा जाईल का बाउंडच्या बाहेर. फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, मात्र बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वाईडिश डीप मिड विकेटला 6 रनसाठी षटकार. यस, आपण बघतोय पोमनगावच्या महिला मंडल या ठिकाणी येताना दिसतात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येता. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, फ्लाईट केला होता हा फटका लॉग ऑफच्या दिशेने. कॅल्क्युलेटेड सिक्सर. हा हे स्वागत आहे 2 फटक्याने केले सोहम राणे याने. जो पोमनगावच्या आपण बघतो महिला मंडळ येतं त्यांचा हा स्वागत षटकाराने केलं जातोय. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय सोहम राणे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय. अटॅक चढवलेला आहे मानववर. यावेळी स्टॉपेज लागले विकेट किपरच्या हातामध्ये. सोपा कॅच जरूर होता, मात्र कॅच सुटतोय. विकेट किपरच्या हातामधून एक जीवनदान मिळते सोहमला आणि 1 धाव सुद्धा मिळते. 1 धावने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 43 रन. 43. लॉस ऑफ 1 विकेट. विनंती असेल सर्व महिला मंडळाला की आपण मुख्य मंचावर याच्या श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसमध्ये आपलं स्वागत असेल.
ओ व्हॉट अ शॉट, अप्रतिम प्रॉपर टायमिंग आणि मिडल ऑफ द बॅट केलाय आणि बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार ऋषिकेश कदमने. चांगली झोकली आहे फटक्यामध्ये आणि बॉल आणि बॅटचा संपर्क झाला. त्या बॉलवर शिक्का लागला होती, मोहर लागली होती षटकाराची. षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 49 रन. 12 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. बेस्ट ऑफ गोराई टीमला 14 बॉल 12 रनची आवश्यकता. मानव खूपच महागडा पडला या ओव्हरमध्ये. स्लोवर टाकला, गतीमध्ये चेंज केलं, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा लेग ब्रेक हा बॉल टाकला, मात्र जास्त बॉल टर्न झाला असं वाटते. बघूया आपण रिप्लेमध्ये. ओव्हर द विकेटचा मारा लेफ्ट आर्मर करतोय, भरपूर बॉल टर्न झाला आणि वाईटचा इशारा पंचांचा. पुन्हा मानव, पुन्हा एकदा जास्त टर्न होतो बॉल. फिरकीचा मारा जरूर करतोय, मात्र जास्त टर्न होतोय. वाईट लगातार 2 वाईट टाकलेले आहेत. 10 रनची आवश्यकता असेल. 51 झालेले आहेत. 10ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि आमचे पोमनगावचे महिला मंडळ यांचं आगमन या मुख्य मंचाकडे होताना दिसते. त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, अलॉंग द कार्पेट बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होते. फक्त एकच रन मिळते आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोचतोय 52 वर. 52, लॉस ऑफ 1 विकेट. प्रेशर नसेल आणि सामना अगदी सोप्या पद्धतीने जिंकेल असं वाटतंय. या ठिकाणी वेस्ट ऑफ गोराई टीम ज्या प्रकारची बॅटिंग होते, स्विच इट करायचं होतं यावेळेला. शॉर्ट थर्डमॅनला बॉल जातोय. फिल्डिंग तिची चांगली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बेस्ट ऑफ गोराई टीमची 52. आणि उर्वरित जर आपण बघितलं तर 2 षटक शिल्लक, 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 9 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आमच्या मुख्य मंचावर श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर पोमनगावच्या महिला मंडळाचं आगमन झाले. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांचं नाव आमच्यापर्यंत माहिती नाही आहे, पण आपलं सर्वांचं स्वागत असेल. पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. जास्त धावांची आवश्यकता नाही आहे. सोप्पा झालेला आहे सामना गोराई टीमसाठी. स्वप्नील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार, भिंगरी शॉट, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मागून 6 रनसाठी षटकार. चांगला वापर करतोय फलंदाज ऋषिकेश कदम. फक्त 3 रन दूर आहे विजयापासून गोराई टीम. दोन्ही सुद्धा फलंदाज. सोहम आपण बघतोय, ऋषिकेश कदम बघतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री गणेश मित्रमंडळ यांच्या मार्फत हे पारितोषिक आहे. 3 धाब्याची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्विच इट केल्याचं होतं ह्या वेळेला. बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव नक्कीच पूर्ण. लेग बायचा इशारा. चांगल्या बॅटिंगसाठी सोहम राणे यांना ऋषिकेश कदम यांच्यासाठी विनायक अँड मित्र परिवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्विच इट मारलाय. पुन्हा मात्र फिल्डर आहे पॉइंटला. थोडीशी मिसफिल्डिंग होते आणि 2 रन की 1च रन या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 रनची आवश्यकता. स्कोर इज लेवल. मॅच जर टाय झाली तर नक्कीच सुपर ओव्हरचा नियम आहे या टुर्नामेंटमध्ये, कारण ही परंपरा आहे पोमन बॉयज पोमनची. मात्र टाय होणार नाही कारण भरपूर बॉल शिल्लक आहेत. अद्याप 9 बॉल शिल्लक. फक्त 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड जबरदस्त शॉट लॉंगांच्या बाहेर पाठवलाय आणि धोनीच्या अंदाजामध्ये ही मॅच जिंकून दिलेली आहे ती ऋषिकेश कदम या फलंदाजाने आणि ही मॅच जिंकलेली आहे ती वेस्ट ऑफ गोराई टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन अमित बाबा ठवाल अँड विनायक अँड कंपनी अँड ऑल टीम गोराई टीम अँड हड लक प्रकाश 11 कोचिवडे टीम.